नमस्कार. आज 13 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून चंद्रशेखर यांची पायउतार. त्यानंतर राज्यात SIR मोहिमेत 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची संधी, 2.25 कोटी मतदार अपात्र प्रश्नचिन्ह. पहा, प्रारूप यादी जी आहे ती 24 ऑगस्टला येईल. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपलं SIR मध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे. जर नसेल तर पहा, आपल्याला काही दिवसांची मुदत दिली जाणार आहे 27 ऑक्टोबरला. मग ती मुदत संपल्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम यादी तयार होणार आहे. त्यामुळे 24 ऑगस्टला प्रारूप यादी तयार झाल्या सर्वप्रथम पहा, उर्वरित जी कामं आहेत तुमची अर्जंट आहेत, ओके, ती कामं तुम्ही बाजूला ठेवा व पहिल्यांदा आपलं नाव SIRने प्रकाशित झालेली जी यादी असेल त्या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे सर्वांनी चेक करायचं आहे. किंवा आपल्या आजूबाजूचे म्हणजे घरच्यांचे वगैरे कुटुंबातील, आता पहा आपले प्रत्येक जण आईवडील वगैरे शिकलेले नाही आहेत, मग त्यांचं पण नाव आपल्या मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे आपलं कर्तव्य आहे व हे सर्वांनी 24 ऑगस्ट रोजी पार पाडायचं आहे. ओके, प्रारूप यादी अगोदर म्हणजे अगदी आन्सर रायटिंग करत असाल किंवा UPSCचं काही सिलेबस वगैरे राहिलं असेल त्याला बाजूला ठेवा, पण पहिल्यांदा प्रारूप यादीमध्ये आपलं नाव शोधायचं आहे व जर नसेल तर फॉर्म 6 आपल्याला भरून तिथे सबमिट करायचं आहे. किंवा जर तुमचं मोबाईल नंबर चेंज, ईमेल ID चेंज किंवा अन्य काही फोटो वगैरे चेंज करायचे असतील तर तशा पद्धतीने फॉर्म 7 वगैरे इथे तुम्ही बदलू शकता. ओके, तर हे आपलं देशासाठीचं एक महत्त्वाचं कर्तव्य तुम्ही सर्वांनी पार पाडायचं आहे. डन. त्याच्यानंतर बनावट कार्यारंभ ही बातमी स्किप करू शकता. नेक्स्ट आहे पहा, न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, चौकशी समितीचा निष्कर्ष अहवाल संसदेत सादर झालेला आहे. पण पहा, व न्यायमूर्ती वर्मा यांनी याच्यापूर्वीच प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे राजीनामा त्याने दिलेला होता, परंतु अद्याप पहा त्या राजीनाम्यावरती काही डिसिजन घेण्यात आलेलं नाही. असं का म्हणतोय, कारण लास्ट मंथमध्ये ना द हिंदूने एक रिपोर्ट पब्लिश केली होती. पहा की न्यायमूर्ती वर्मा अद्याप पण म्हणजे त्यांचा राजीनामा सबमिट जरी झालेला असेल तरी अप्रूव्ह झालेला नाही आहे व संसदेने जी समिती बसवण्यात आली होती त्या समितीमध्ये पण यांनी काय सापडलेत पहा, दोषी सापडलेत. आता अगदीच संसद यांना बाजूला काढू शकते किंवा इम्पीच यांना केलं जाऊ शकतं, परंतु ऑलरेडी राजीनामा यांचा पेंडिंग आहे. त्यामुळे नक्कीच पाहण्यासारखं असेल पहा हे प्रकरण, की पहिल्यांदा देशातील पहिल्यांदा जे जज आहेत त्यांना इम्पीच केलं जातं का संसदेद्वारे. ओके, त्यानिमित्ताने नक्कीच आपण सर्वांनी याकडे पाहणार आहोत. त्याच्यानंतर ही बातमी म्हणजे या बातमीचं एकदा डिसिजन आला ना त्यावेळेस आपण परत एकदा याला बॅकवर्ड लिंकेजेसनुसार सर्व काही स्टडी करणार आहोत. आज तशाच पद्धतीने बॅकवर्ड लिंकेजेसनुसार ट्रायब्युनल्स ॲक्ट आपल्याला पाहायचा आहे. त्याची जी नोट आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केली आहे, तर सर्वांनी ती आपल्या GS2 साठी कॅरी करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल UPSC असेच प्रश्न डायरेक्टली विचारतं व UPSCच्याच धर्तीवर MPSC पण आता तोच प्रश्न नक्की विचारू शकेल पहा. ओके, कारण तो काल राज्यसभेमधून पण पारित झालेला आहे ट्रायब्युनल्स ॲक्ट. ओके, म्हणजे याच्या पूर्वी पहा तो लोकसभेमध्ये 10 तारखेला पारित झाला होता, मग 11 तारखेला राज्यसभेमध्ये पण त्याला पारित करण्यात आलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी समिती बसवण्यात आलेली आहे. त्यानंतर शहा चर्चेला तयार, राहुल गांधींचा मात्र नकार. ओके, ठीक आहेत पहा. त्यानंतर परीक्षाबद्दलच्या काही अपडेट आहेत पहा. भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी समिती आपण आत्ताच बातमी पाहिली. त्यानंतर वयोमर्यादेवर आक्षेप, बार्टी सारथी महायुती धोरणातील विसंगतीकडे बोट. तुम्हाला माहिती आहे पार्टी सारथी त्यासोबतच पहा ज्या महायुती या संस्था आहेत त्यांच्या मार्फत ना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे मागासवर्गीयांसाठी यांना ट्रेन केलं जातं UPSC आणि MPSC साठी. परंतु तिथे काय कॅच झालेलं आहे पहा, तर 30 ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला माहिती असेल UPSCला तर SC ST साठी वयोमर्यादा वाढलेली आहे, बरोबर, व OBC साठी पण तिथं वयोमर्यादा वाढलेली. मग अगदी असं जर असेल तर तुम्ही इथे 30च वयोवर्ष का ठेवू शकता. मग या निमित्तानेच पहा सध्याला वादंग चालू आहे राज्यामध्ये. मग नक्कीच पहा बार्टी सारथी आणि TRTI यासोबतच महायुती ज्या काही संस्था आहेत ना त्या ही जे काय म्हणू शकता वयाचं जे आक्षेप आहे ना याला नक्की बदलतील असं माझं एक पॉझिटिव्ह हे आहे, कारण लोकसत्तांनी पण या बातमीला आता उचलून धरलेलं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नीट PG केंद्र वाटपाच्या संदेशांमुळे गोंधळ ही बातमी आपल्यासाठी गरजेची स्किप करू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची, राज्यात शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा, शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. मग लवकरच ही पण पदभरती आपल्याला सर्वांसमोर दिसेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, पार्लमेंटमध्ये महाप्रदेश ही बातमीपत्र पहा. त्यामधील तर विधिमंडळ पक्ष विकत घेता येईल, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा गंभीर इशारा. म्हणजे काल सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल बोलत असताना त्यांनी
समजावून सांगितलं पहा सर्वोच्च न्यायालयाला, की अगदी घटना तर यांनी दिलेली होती, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्येच घटना सादर केलेली होती व त्यांची आमच्याकडे प्रत पण आहे. एक्नॉलेजमेंटची जी रिसिप्ट असते ना ती आमच्याकडे आहे. परंतु अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ती आमच्याकडे घटना देण्यातच आली नाही असं उघडपणे सांगून ते निकाल दिला. मग पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती भरपूर ताशेरे वगैरे काल ओढण्यात आले. पण आपल्याला त्या बातमीमध्ये खरंच जायचं नाही. शिवसेनाचं एकदा फायनल जजमेंट आलं ना मी त्याला खूप डिटेलमध्ये घेणार आहे, काळजी करू नका. व ते महाराष्ट्राबद्दल आहे व महाराष्ट्र माझा, या निमित्ताने मी अगदीच चांगल्या पद्धतीने सांगेल. ओके, काळजी नका करू. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आर्टिकल महत्त्वाचे नाहीत, हे सर्व काही स्किप केलात तरी चालेल. त्यानंतर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीत कशाला प्राधान्य द्यायचं याबद्दल हा आर्टिकल आहे. काही गरजेचं नाही आहे. पहा प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, साऊथ इंडियामध्ये. साऊथ इंडियामध्ये पहा केरळ आणि तमिळनाडू यांचं पण राज्यगीत आहे. मग राज्यगीत पहिल्यांदा वाजवायचं किंवा राज्यगीत म्हणायचं किंवा राष्ट्रीय गीत म्हणायचं, याबद्दल हे सर्व काही मिसमॅनेजमेंट आहे. ओके, आता अगदीच त्यांचे जे राज्य आहेत ना ते थोडंसं स्वतःला प्राधान्य देतात त्या निमित्ताने. पण पहा आपण एक देश म्हणून जर समोर आलो तर आता अगदीच महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालतं याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात. तर पहिल्यांदा राष्ट्रीय गीत वंदे मातरम, त्यानंतर जनगण मन हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत वाजवण्यात आले. ओके, व आपल्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने चालेल, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पहा आपल्याला. ओके, तर नक्की हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे सहज आपल्याला माहिती असावं या निमित्ताने. उर्वरित काही असा प्रश्न बिलकुल विचारला जाणार नाही. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राच्या राज्यगीताचा क्रम काय, म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे ना ते राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. ओके, तर प्लीज याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. परीक्षेला जर प्रश्न आला की राज्यगीत बद्दल थोडक्यात, तर ते आपल्याला माहिती असणं काळाची गरज आहे. व याचा कालावधी जर तुम्ही पाहिलात ना तर अगदी 1.41 म्हणजे 1 मिनिट 41 सेकंद अशा पद्धतीने याचा कालावधी आहे. ओके, 4 कडव्याचं होतं, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने याला फक्त 2 कडव्यांचं स्वीकारलेलं आहे, कारण आंतरराष्ट्रीय जे नियम आहेत त्या नियमांची आपण सुसंगत पद्धतीने काम करत आहोत. ओके, आय होप हा पण पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. राजा बडे यांचं नाव तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. ओके, डन. त्यानंतर GS2 आंतरराष्ट्रीय संबंध. आता पहा डॉक्टर सुशील वारिस सरांनी पण काय म्हटलेलं आहे की तुम्हाला चालू घडामोडीवर आधारित मुद्देनिहाय पद्धतीने याला शिकावायला हवं आणि अभ्यासक्रमानुसार संक्षिप्त नोट्स तयार करून नियमितपणे त्या चालू घडामोडीनुसार बदल करावा लागतो. ओके, हे आहे इंटरनॅशनल रिलेशन. व पहा इंटरनॅशनल रिलेशन ही विषय मी स्वतः शिकवत आहे सध्याला. ओके, त्यानिमित्ताने पहा जरी तुम्ही मार्केटमध्ये पुस्तक घ्यायला गेलात तरी त्याच किमतीमध्ये तुम्हाला डायरेक्टली लाईफ टाईम व्हॅलिडिटी असलेला मी कोर्स देत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी माझ्याकडे एनरोल करावं अशी माझी इच्छा आहे. पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार वगैरे मला संपर्क साधू इच्छिता इंटरनॅशनल रिलेशन या कोर्स संबंधात, आंतरराष्ट्रीय संबंध. कारण पहा मला त्याची की माहिती आहे. ओके, व मी अगदी चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता तुम्हाला जर समजत असेल ना माझं शिकवलेलं, तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे एनरोल करू शकता आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी. कारण पहा आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला ना फक्त मेन्स परीक्षेला डायरेक्टली करंट अफेअर्स बेस्डच प्रश्न येतात व ते पण 6 महिन्याच्या पूर्वीचे. ओके, व 50 मार्काचा हा पेपर असतो. त्यामुळे नक्कीच शक्य झालं तर तुम्ही माझ्याकडे एनरोल करू शकता. आता अगदी पहा यामध्ये क्लासेसची काही विद्यार्थ्यांनी क्लास पण लावलेले असतील, बरोबर आहे. क्लास लावलेले पण विद्यार्थी माझ्याकडे येऊ शकतात, कारण पहा त्यांच्या क्लासेसचे जे नोट्स असतात ना ते पूर्णतः अपडेट नसणार आहेत. त्यांनी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर क्लास केलेला असेल पहा 2026 मध्ये व त्याची मुख्य परीक्षा असेल 2027 मध्ये, तर जानेवारी ते जून या दरम्यान जे सर्व काही अपडेट आहेत ना ते माझ्याकडे शिकावे लागतील. या निमित्ताने म्हणतोय पहा अगदी इंटरनॅशनल रिलेशन म्हटल्यानंतर तुम्ही माझ्याकडे नक्की येऊ शकता, कारण मी चांगल्या पद्धतीने देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, तर नक्कीच याबद्दल अभिप्राय तुमचा काही असेल किंवा यामध्ये काही बदल हवे असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता. पण माझ्याकडे कोर्स तुम्ही लावू शकता. ओके, आता एवढं पण लाचार पद्धतीने बोलत नाही मी, पण एक सहज काय म्हणू शकता एक मित्र या पद्धतीने तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला. ओके, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर इस्रोमध्ये भरती निघाले, हे सर्व काही ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जे महत्त्वाचं कायदा आहे, जो नवीन कायदा पारित करण्यात आला पहा, ट्रायब्युनल्स ॲक्ट किंवा ट्रायब्युनल्स रिफॉर्म विधेयक, हे जे पारित करण्यात आलं ना त्याला थोडक्यात आपण चर्चा करूयात. आता अगदीच द हिंदूमध्ये महत्त्वाच्या बातम्या नव्हत्या व 1-2 दिवसांमध्ये ना याबद्दल नक्कीच आर्टिकल येणार आहे द हिंदूमध्ये किंवा लोकसत्तामध्ये. त्या निमित्ताने आपणच पहिल्यांदा घेतलेला आहे. ओके, तर आता सुरुवात करूयात ट्रायब्युनल्स ॲक्ट. आता ट्रायब्युनल्सला सुरुवात करण्यापूर्वी ना आपला थोडंसं जावं लागेल 1976 मध्ये. पहा
1976 म्हटल्यानंतर कोण आठवलं तुम्हाला? देशाची आंधी इंदिरा गांधी. ओके, मग त्यावेळेस पंतप्रधान होत्या. मग पंतप्रधान पदी असताना पहा त्यांनी 1975 मध्ये आणीबाणी लावलेली होती. आपल्या देशामध्ये त्यावेळेस आणीबाणी चालू होती. मग याच दरम्यान त्यांनी एक स्वर्णसिंह समिती बसवली. ओके, स्वर्णसिंह समितीने काय रिकमेंडेशन दिल्या पहा, की तुम्ही एक ट्रायब्युनल्स तिथं तयार करू शकता. मग त्यासाठी पहा त्यांनी 323 42वी घटना दुरुस्ती केलेली आहे. ओके, 323 अ आणि 323 ब यानुसार पहा हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असतील त्यांचे, व इथे कोणते असतील अन्य ट्रिब्युनलची स्थापना त्यांनी 323 ए मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि बी मध्ये अगदी कोणतेही ट्रिब्युनल जे दुसरे अन्य ट्रिब्युनल आहेत ना त्यांची त्यांनी स्थापना केली. ओके, मग अशा पद्धतीने त्यांनी कायद्यामध्ये बदल केला. मग कायद्यामध्ये बदल झाला, परंतु डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल स्थापन झालं काही तर बिलकुल नाही. मग यालाच अनुषंगाने पहा त्यांनी 1985 मध्ये सर्वप्रथम पहा ट्रायब्युनल्स ॲक्ट केला. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल हे त्यांनी ॲक्ट केला 1985ला. कॅटची स्थापना झाली पहा. ओके, मग इथून सुरू झाला हा प्रवास. ओके, मग हा कायदा झाला 1985ला, हा कायदा झाला. मग कायद्याला नक्कीच कुठं चॅलेंज केलं जातं पहा, तर सुप्रीम कोर्टामध्ये हे चॅलेंज करण्यात आलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याचा अभ्यास केला. आता पहा इंदिरा गांधी यांनी हे का केलं असेल? ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलची स्थापना का केली असेल त्यांनी? तर पहा त्यांच्या समोर असा प्रश्न होता पहा, की तुम्हाला माहिती आहे आज घडीला आपण सुप्रीम कोर्टामध्ये ना पेंडन्सी खूप हाय आहे. जवळपास 92,000 केसेस आज घडीला पेंडिंग आहेत. बरोबर आहे. तसंच हायकोर्टामध्ये ही आकडेवारी जर पाहिला तर तुम्ही लाखोवरती गेलेली आहे, कारण प्रत्येक हायकोर्टाची पेंडिंग वेगळी आहे. बरोबर. मग या निमित्ताने पहा त्यांनी काय विचार केला, ओके सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पेंडन्सी जास्त पडलेली आहे. व एकीकडे जर तुम्ही पाहिलात तर IAS आहेत, त्यानंतर IPS आहेत. ओके, त्यासोबतच पहा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ग्रुप ए सर्व्हिसेस, ग्रुप बी सर्व्हिसेस, हे जे सर्व काही सेंट्रलचे कर्मचारी आहेत ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी. ओके, मग हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी काय करतात पहा, त्यांचं प्रमोशन होत नाही, त्यांची सॅलरी वाढत नाही, किंवा त्यांचं काही जरी प्रॉब्लेम असेल ना तर ते कुठं डायरेक्टली जात होते पूर्वी, तर रिट पिटिशन घेऊन कलम 226 नुसार ते फक्त हायकोर्टचा दरवाजा ठोठवायचे. यामुळे पहा हायकोर्टाचे स्वतःचे 65 लाख केसेस पेंडिंग होते. ओके, आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांचे प्रत्येक पेन्शनचं असू द्या किंवा अगदीच कोणतंही साधारण जरी केस असेल ना तरी ती पूर्वी कलम 226 नुसार फक्त हायकोर्टामध्ये जात होती. बरोबर आहे. मग अगदी याला टॅकल करण्यासाठी पहा स्वर्णसिंह समितीने काही रिकमेंडेशन्स दिले, किंवा आपण काय करूयात, तर हे जे हायकोर्ट आहे त्या हायकोर्टाची पेंडन्सी कमी करण्यासाठी आपण कमी करूयात, तर एक ट्रायब्युनलची स्थापना करूयात. आता ट्रायब्युनलची स्थापना केल्यानंतर आपण तिथं काय करायचं, तर तिथं टेक्निकल स्टाफ बसवायचा. ओके, टेक्निकल स्टाफ म्हटल्यानंतर पहा त्यांना की त्या पदाचं नॉलेज असेल. ओके, जसं पहा आता पर्यावरण ट्रिब्युनल आहे आपल्याकडे NGT. ओके, NGT मध्ये कोणते अध्यक्ष वगैरे असतील तर तिथं पहा पर्यावरणवादी असतील. त्यानंतर पहा आपल्याकडे फिल्म सर्टिफिकेशनचं पण बोर्ड आहे. आता त्या 2021ला त्याला बंद करण्यात आलेलं आहे पहा त्या ट्रिब्युनलला. परंतु जो तज्ज्ञ आहे, म्हणजे त्या फिल्म इंडस्ट्रीमधील जो काही तज्ज्ञ आहे ना त्याला आपण तिथं बसवूयात, व फिल्मबद्दलचे जे काही केसेस पेंडिंग आहेत ना त्याला आपण तिथं निपटारा करूयात. म्हणजे हायकोर्टाच्या बाजूलाच आपण काय करूयात पहा, ही पेंडन्सी कमी करण्यासाठी त्यांनी असा नियम काढला किंवा एक कायदा त्यांनी तयार केला. ओके, मग इंदिरा गांधी यांनी पण त्यांना दुरजोरा दिला व त्यांनी म्हटलं की आपण पहिल्यांदा 323 अ म्हणजे कोणतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला त्यांनी मान्यता दिली, व दुसरं म्हणजे 323 ब अशा पद्धतीने त्यांनी त्यांना मान्यता दिली, व 1976ला त्यांनी घटनादुरुस्ती करून आणली. बरोबर आहे. मग 1976ला घटनादुरुस्ती झाली की त्याच्यानंतर पहा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कधी स्थापन झालं, 1985 मध्ये असा कायदा झाला, ॲक्ट झाला. मग या ॲक्टला 1987 मध्ये पहा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं, व त्या केसचं नाव आपल्याला खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण पहा ज्यावेळेस GS2 मध्ये तुम्ही आन्सर लिहिणार आहात ना तर ह्याच केसेसची तुम्हाला माहिती तिथे द्यायची आहे. ओके, तर पहिलं केस आहे पहा. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं सुटलेला आहे पहा. तर हे जे 323 अ आहे हे कोणत्या पार्टमध्ये, किंवा हे जे ट्रिब्युनलची स्थापना झालेली आहे ना ते पार्ट कितवा आहे भारतीय संविधानामधलं, तर पहा पार्ट 14 अ. ओके, हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण UPSCने 2024 मध्ये अशाच पद्धतीने सरप्राईज दिलं होतं पहा. आणीबाणीबद्दल त्यांनी पार्ट विचारलेला होता. त्यामुळे प्लीज असे जे छोटे छोटे तुम्हाला छाटपूट वाटत असतील परंतु अगदी 2 मार्क तुम्हाला हे देऊन जातात. त्यामुळे प्लीज असे जे सिंपल फॅक्ट आहेत ना ते थोडंसं लक्षात ठेवा. तर पार्ट 14 अ मध्ये ट्रायब्युनलची स्थापना आहे. ओके, वापस या आता. तर पहा 1987ला हा कायदा झाला. 1987ला कायदा झाल्यानंतर पहा 1985ला कायदा झाला की 1987ला या केसला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं, व त्या केसचं नाव आहे पहा SP संपत
कुमार विरुद्ध कोण असेल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, कारण युनियन ऑफ इंडियाने हा कायदा केलेला होता 1987. मग या केसमध्ये पहा सर्वोच्च न्यायालय पहिल्यांदा निरीक्षण दिलं की यस हे जे ट्रायब्युनलची स्थापना झालेली आहे ना ती बिलकुल सही आहे. ओके, याला त्यांनी मान्यता दिली. पण त्यामध्ये त्यांनी एक कंडिशन ठेवली पहा की आता तुम्ही काय करत आहात, पूर्वी पहा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कोणते कर्मचारी होते ना ते जर काही प्रॉब्लेम झाला तर कुठे जायचे होते, तर 226 नुसार ते फक्त हायकोर्टमध्ये जात होते. आज पण पहा ना तुम्ही MPSC मध्ये पेपरचं काही जरी कुटाणा झाला असेल तर आपण कुठं जात होतो, तर मॅटमध्ये जात होतो. बरोबर आहे. मग मॅट हे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे. बरोबर, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, मग त्याची स्थापना 323 नुसारच झालेली आहे ना. मग ती तशाच पद्धतीने पहा व मॅटचं प्रकरण झाल्यानंतर आपण हायकोर्टामध्ये जातो. बरोबर, मग हायकोर्टाचा दर्जा त्याला देण्यात आलाय. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा यांना की यस तुम्ही नक्कीच ह्याला हे करा, म्हणजे हे मान्य तर आहे, आम्हाला ही मान्य आहे 1976ची घटना दुरुस्ती, परंतु यामध्ये तुम्ही काहीही कुटाणा वगैरे करायचं नाहीये किंवा म्हणजे पहा अगदी हायकोर्टाचं जे लेवल आहे ना ते तुम्ही लेवल मेंटेन ठेवायचं आहे व तेथील जे नियुक्ती असतील ना ते चांगल्या उच्च दर्जाच्याच नियुक्त्या असायला हव्यात असं 1987ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मग नक्की पहा केंद्र सरकारने पण याला दुजोरा दिला व हे अशा पद्धतीने चालू होतं. एकच मिनिटं मी पेज परत एक ऍड करेन म्हणजे महत्वाचं आहे. हा, त्याच्यानंतर पहा पुढे गेलो आपण. मग पुढे गेल्यानंतर परत आपल्याकडे एक केस आली यल चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. ओके, व हा खटला जो आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यल चंद्रकुमार, ओके, यल चंद्रकुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता हे जे केस आहेत, आता हे या केसमध्ये काय झालं हे तुम्हाला महत्त्वाचं नाही, परंतु मी जे काही पॉईंट सांगत आहे ना ते तेवढं लक्षात ठेवलात ना मोर दॅन सफिशियंट आहे, तुम्हाला चांगले मार्क नक्की मिळून जातील. तर पहा यल चंद्रकुमार या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वप्रथम काय म्हटलं पहा, तर बेसिक स्ट्रक्चर आहे हे. ओके, हे बेसिक स्ट्रक्चरला धरूनच आहे असं त्यांनी पहिल्यांदा मान्यता दिली. अन्यथा याच्या पूर्वी झालेलं काय होतं पहा, तुम्हाला माहिती असेल की 1973ला आपल्याकडे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलं. ओके, व जो कोणती घटना दुरुस्ती जर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला धरून जर नसेल ना तर त्याला स्ट्रक डाऊन करण्यात यायचं. मग यल चंद्रकुमार यांच्या केसमध्ये तेच घडलं पहा. त्यांनी काय म्हटलं की नाही, हायकोर्टाची इथं पॉवर कुठेही जात नाही आहे, हायकोर्ट ते हायकोर्ट आहे. म्हणजे पहा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने एखादा जरी निर्णय दिला असला तरी त्याला तुम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज करू शकता व हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे व संविधानानुसार म्हणजे अगदी जे पेंडन्सी आहे ना ती पेंडन्सी कमी करण्यासाठी सरकारने हे चांगल्या हेतूने कायदा बनवलेला आहे असं म्हणत पहा सुप्रीम कोर्टाने याला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा दर्जा नक्कीच दिला व इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पहा, म्हणजे त्याला जास्त पॉवर मिळाली. ओके, त्यासोबतच पहा उच्च म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जरी स्थापन झालेलं असेल तरी उच्च न्यायालयाचा दर्जा कमी होणार नाही व उच्च न्यायालयाचं जे काही पॉवर आहे ना ती कमी झालेली नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पहा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये एखादा केस जरी पेंडिंग असेल ना तर ती डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमधून तुम्ही दाद मागण्यासाठी, आता पहा मॅटमध्ये एखादी प्रकरण आपण हारलो मग मॅटमधलं प्रकरण आपण हायकोर्टामध्ये घेऊन जाता येऊ शकतं, म्हणजे हायकोर्टाची पॉवर त्यांनी कमी केली नाही. कुठं 1997च्या केसमध्ये. आणि आता पूर्वी काय व्हायचं पहा, तर डायरेक्टली मॅटमधली जी केस आहे ना ती जर मी हारलं ना तर डायरेक्टली पहा सुप्रीम कोर्टामध्ये जात होतो. मग हे त्यांनी काय म्हटलं की नाही, हायकोर्टाची पॉवर भारतीय संविधानाने दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तसं करता येणार नाही. म्हणजेच काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा जे काही अन्य ट्रिब्युनल्स आहेत ना त्याला कोणता दर्जा भेटलेला आहे, तर डिव्हिजन बोर्डचा तिथं दर्जा मिळाला. त्यांना हायकोर्टाचा दर्जा आहे का, तर बिलकुल नाही. हा पॉईंट इथं खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, व पहा इथे त्यांनी तेच म्हटलं आहे की हे फक्त मदत करण्यासाठी आलेले आहेत, हायकोर्टाला यांनी मदत करण्यासाठी आलेले आहेत, म्हणून हे काय असतील तर पहिली पायरी आहे. ओके, न्यायाधिकरणे किंवा हे जे काही लवाद आहेत ना की जे ट्रिब्युनल्स आहेत ना ती पहिली पायरी आहे, फर्स्ट स्टेप फॉर जस्टिस. ओके, तर त्यांनी अशा पद्धतीने ही पहिली पायरी तिथं मान्य केली. कोणती केस आहे, 1997ची ही यल चंद्रकुमार यांची केस आहे पहा. डन. मग त्याच्यानंतर पहा आता इथून खऱ्या अर्थाने खेळ चालू होतो. जो कायदा काल केंद्र सरकारने बनवलेला आहे ना 2026चा, ह्या कायद्याचं जे गेम प्लॅन आहे ना ते 2010 पासून चालू होत आहे. ओके, तर तुम्ही लक्षात घ्या आता 2010 मध्ये कोणता खटला आहे, युनियन ऑफ इंडिया विरुद्ध आर गांधी किंवा मद्रास बार असोसिएशन MBA 1 ही केस आहे. ओके, मद्रास बार असोसिएशन ह्या केसमध्ये काय झालं होतं पहा, तर NCLT
ओके, म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि NCLAT ची स्थापना करण्याच्या वैधतेला इथं आव्हान देण्यात आलं. म्हणजे काय, केंद्र सरकारने एक कायदा केला व NCLAT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि ॲपिलेट ट्रिब्युनलची त्यांनी स्थापना केली. ओके, मग पहा, कोणतेही जरी खटला झाला, आता मी काल तुम्हाला म्हटलं ना, धर्मस्वातंत्र्य अधिकार आलेला आहे. ओके, धर्मस्वातंत्र्य कायदा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने केला व त्यामध्ये 2 जणांना अटक पण झालेली आहे. बरोबर, मग नक्कीच पहा, याला हायकोर्टामध्ये व पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल. का, तर हे ज्युडिशियल रिव्ह्यू प्रत्येक गोष्टीचं होतच पहा आपल्या देशामध्ये. व त्यासाठीच पहा, मी काय म्हणत होतो, तर पार्लिमेंटमध्ये चर्चा, डिबेट अँड डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे काय होतं पहा, तर एखादा खटला जो आहे तो चांगल्या पद्धतीने बनतो व सुप्रीम कोर्टाची जी पेंडन्सी आहे ना ती कमी होईल, असं मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. व आता पण तेच झालेलं इथं पहा, 2010 मध्ये MBA 1 केसमध्ये NCLATला तिथं वैधताला त्यांनी हे केलं, म्हणजे चॅलेंज करण्यात आलं. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं पहा, की हे जे मॅट आहेत किंवा अन्य कोणते जे ट्रिब्युनल्स आहेत ना, ते काय करत आहेत, न्याय देण्याचं काम करत आहेत, जस्टिसचं काम करत आहेत. मग मला सांगा, जस्टिस कसं असायला पाहिजे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस अनुसार पहा, ए हा व्यक्ती आणि बी ह्या व्यक्तीचं जर भांडण चालू असेल तर ह्या दोघांचं भांडण सोडवण्याचं काम सी हा व्यक्ती करेल. म्हणजेच काय, तर जे ॲपिलेट ट्रिब्युनल असेल किंवा अगदी जे ट्रिब्युनल्स असतील ना, त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचा फॉलो होणं खूप गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. ओके, काय आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, ए आणि बी मधलं जर भांडण होत असेल तर सी या व्यक्तीने सोडवायचं व ह्याचं आणि ह्याचं कोणताही संबंध तिथं असू नये, असं सुप्रीम कोर्टाने ह्या सी सोबत कोणाचंही चांगलं काय म्हणू शकता नातं असू नये, म्हणजेच काय, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं. व ते सुप्रीम कोर्टाने 2010च्या केसमध्ये नक्की सांगितलेलं आहे. ओके, मग त्याच्यानंतर पहा, पुन्हा येते 2014 आणि 2020ची केस. ओके, मग पहा, 2014 मध्ये नव्याने सरकार आलं व नव्याने सरकार आल्यानंतर त्यांनी एक कायदा केला. तो कायदा असा होता पहा, की नॅशनल टॅक्स ट्रिब्युनल ऍक्ट 2014चा. ओके, त्याला स्ट्रक डाऊन केलं पहा अगदीच सुप्रीम कोर्टाने. पुन्हा पुढे जाऊन हे सुप्रीम कोर्टाने स्ट्रक डाऊन केलं व नॅशनल टॅक्स ट्रिब्युनल ऍक्ट आणि दुसरे जे पहा 2020 मध्ये पण एक कायदा केलेला होता सरकारने, की जे काही सेवा शर्ती आहेत, म्हणजे ट्रायब्युनल सदस्याची जी सेवा शर्ती आहेत ना, त्याला त्यांनी काय म्हणू शकता अंडर घेण्याचा प्रयत्न केला होता. जसं तुम्हाला आठवत आहे पहा, NJAC. ओके, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. ओके, ह्याची स्थापना 2014 मध्ये करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला होता. बरोबर आहे, 99वी घटना दुरुस्ती पण इथं झालेली होती पहा. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस गेली 2015 मध्ये, तर त्यांनी हे जे कानून होतं ना, त्याला त्यांनी स्ट्रक डाऊन केलं. का स्ट्रक डाऊन केलं, तर त्यांनी काय म्हटले पहा, की ज्युडिशरीचं जे इंडिपेंडन्स आहे ते इथं राहणार नाही. मग ती त्याच दरम्यान पहा, आपल्या भारत सरकारने कायदा केला होता नॅशनल टॅक्स ट्रिब्युनल ऍक्ट. नॅशनल टॅक्स ट्रायब्युनल, आता हे काही गरजेचं नाही लिहिण्यासाठी कारण हे स्ट्रक डाऊन झालेलं आहे. नॅशनल टॅक्स ट्रिब्युनल ऍक्ट 2014 हा कायदा त्यांनी केला होता. मग ह्या कायद्याला पण त्यांनी स्ट्रक डाऊन केलं पहा. ओके, मग ह्या कायद्याला स्ट्रक डाऊन केल्यानंतर त्यांनी लगेच 2020 मध्ये पण हा कायदा परत एकदा आणला. परंतु हा कायदा कशा पद्धतीने आणला पहा, मागच्या डोअरनी आणला. आता मागच्या डोअरनी कसं, तर नक्कीच त्यांनी काय म्हटले, आपण काय करता, आपल्या सेवा शर्ती बनवूयात. ओके, म्हणजे जे कोणी ट्रिब्युनलमध्ये बसणारा व्यक्ती आहे, म्हणजे पहा, हा जो जे प्रकरण ऐकणारा जो कोणी व्यक्ती असेल किंवा जो कोणी त्याला जज असेल ना, त्या जजेसची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला घेऊयात आपण, तर भारत सरकारकडे घेऊयात, असं म्हणत पहा त्यांनी 2020 मध्ये ह्याच NTTA या कायद्याची ना बॅकडोअर एंट्री त्यांनी करण्याचा प्रयत्न केला व तो प्रयत्न त्यांचा फसला, कारण ते सुप्रीम कोर्टाला चोरी समजली. ओके, मग सुप्रीम कोर्टाला ती चोरी समजल्यानंतर MBAची जी केस होती, मद्रास बार असोसिएशनची 2021ची जी केस होती ना, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ म्हटलं, बाबा तू जे हे करत आहेस, तुम्ही काम जे करत आहात ना, ते चुकीचं करत आहात. आता मग सुप्रीम कोर्टाने इथं केंद्र सरकारला निर्देश काय दिले पहा, तर ह्या ज्या 2020चा कायदा त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता ना, त्यामध्ये त्यांनी अगदी जे काही ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा अन्य जे काही ट्रिब्युनल्स आहेत ना, त्यांचे जे अपॉइंटमेंट आहे ना, त्या अपॉइंटमध्ये केंद्र सरकारच सर्व काही डिसिजन घेईल, अन्य कोणालाही त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला नाही. मग पहा, तुम्हाला आठवत असेल 2019च्या नंतर जे 2019च्या नंतरचं जे सरकार आलं ना, त्यांनी अपॉइंटमेंटमध्ये ना आपलं जास्त दबदबा कसं असेल याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आहे. जसं एकीकडे पहा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची पण केस 2023 मध्ये त्याच कार्यकाळात झाली. मग 2020 मध्ये यांनी आल्यानंतर त्यांनी तोच कायदा करण्याचा प्रयत्न केला, पण तो कायदा त्यांनी सापडला पहा त्यांचा. बरोबर आहे, मग तो सापडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला स्ट्रक डाऊन केलं होतं 2020 मध्येच. मग 2021 मध्ये यांनी परत एकदा आणखीन
बॅकडोअरने एंट्री करण्याचा प्रयत्न केला. ओके, मग बॅकडोअरने एंट्री करत त्यांनी काय केलं पहा, आता इथे सरकारने ना ऑर्डिनन्स आणलं. म्हणजे 2020 मध्ये डायरेक्टली त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर पहा 2021 मध्ये त्यांनी ऑर्डिनन्स आणलं. कलम 123 चा वापर करत त्यांनी एक ऑर्डिनन्स आणलं व त्या ऑर्डिनन्समध्ये त्यांनी काय ठेवलं पहा, तर न्यायालयाचं जे काही जजेस वगैरे असतील किंवा त्यांचे जे सदस्य असतील ना, त्यांचा कार्यकाळ किती ठेवला पहा, त्यांनी फक्त 4 वर्ष केला. ओके, 4 इयर्सचा त्यांनी कार्यकाळ ठेवला. आणि ते जे सदस्य असतील ना, त्या सदस्यांचं मिनिमम एज त्यांनी ठरवलं पहा 50 वर्ष. ओके, मिनिमम एज अशा पद्धतीने त्यांनी ठरवलं 50 वर्ष. एक तर तुम्ही 4 वर्ष म्हणजे अगदीच तुमचा कालावधी फक्त 4 वर्षाचा असेल आणि मिनिमम एज तुमचं पहा फक्त 50 वर्ष, सॉरी मिनिमम एज तुमचं 50 वर्षच असायला पाहिजे, त्याच्यानंतरच तुमची नियुक्ती केली जाईल ट्रिब्युनल्सवरती, असं त्यांनी एक अध्यादेश काढला होता. मग तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाला लगेच समजला पहा 2021 मध्ये. मग 2021 मध्ये समजल्यानंतर लगेच सुप्रीम कोर्टाने ते अध्यादेश जे आहे ना, ते लगेच त्यांनी स्टक डाऊन केलं. बरोबर आहे. मग तिथं पण केस हारले. मग ती केस हारल्यानंतर पहा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसच ताकीद दिलं होतं की बाबा नाही, हे मिनिमम किती क्रायटेरिया असायला पाहिजे, तर 5 वर्ष असायला पाहिजे व हे 50 वर्षाचं क्रायटेरिया तुम्ही ठेवू नका. कारण जर 50 वर्षाचा जर क्रायटेरिया ठेवला तर जे नवीन वकील आहेत ना, त्यांना इथं एंट्री करताच येणार नाही. मग त्यासाठी पहा सुप्रीम कोर्टाचं लँडमार्क जजमेंट होतं. बरोबर. मग ठीक आहे म्हटलं, मी करतो म्हटलं. सुप्रीम कोर्टाला त्यांनी केंद्र सरकारने आश्वासन दिलं पहा ठीक आहे, आम्ही ऑर्डिनन्स जी आहे ती मागे घेत आहोत आणि तुमचं आम्ही नक्की ऐकू, असं त्यांनी म्हटलं. मग ठीक आहे, 2021 मध्ये हे जजमेंट आलेलं होतं. MBAची म्हणजे कोणतं केस आहे पहा, मद्रास बार असोसिएशन विरुद्ध भारत सरकार, ही केस आहे पहा, 4थी ही केस आहे. ओके, MBA4 असं या केसचं नाव आहे. मग ठीक आहे, अशा पद्धतीने हे चालू होतं. परंतु पहा 2021 गेला कोविडमध्ये, 2022 आला, त्यामध्ये पण नेक्स्ट व्हेरियंट आलं तर कोविडचं, जे की आपण सिरियस घेतलं नाही, ते पण गेलं वर्ष. ठीक आहे म्हटलं. 2023 आला पहा, ते पण गायब झाला. 2024 आला, ते पण गायब झाला. 2025 आला, तो पण गायब झाला. मग 2026 मध्ये पहा सुप्रीम कोर्ट म्हणजे दीपक गुप्ता यांची बेंच जी आहे ना, ती एक केस सुनावत होती. कोणाची? NGTची. ओके, या NGTच्या केसमध्ये दीपक गुप्ता यांना लगेच लक्षात आलं पहा की आपण एक टास्क दिलं होतं. कोणाला? सेंट्रल गव्हर्नमेंटला. 5 वर्ष आणि 50 मिनिमम एज, माय बॅड, 5 वर्ष कमीत कमी त्यांचा कालावधी असावं, हे आपण क्रायटेरिया दिला होता. कोणाला? भारत सरकारला. मग ते पूर्ण झालं नाही. मग लगेच पहा या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाला त्यांनी फक्त 4 महिन्याचा कालावधी दिला. आता म्हटले तुम्ही जर हे केला नाही तर पहा आता अगदी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तुमच्यावरतीच मी लावतो. मग त्यासाठी पहा सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती ताकीद जास्त ठेवली. मग ताकीद जास्त ठेवल्यानंतर मग पहा केंद्र सरकारने तशाच पद्धतीचे नियमन केले आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल. बरं ठीक आहे, पुढे मी बोलणारच आहे त्याबद्दल सांगेन. तर पहा, अध्यक्षांचा आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. हे कोणाबद्दल झालेलं आहे? तर MBA4 या केसमध्ये हे सर्व काही झालेलं आहे. डन. त्याच्यानंतर पहा, आता परत या तुम्ही व पहा हे सर्व काही जे भांडण चालू होतं. ओके, हे जे सर्व काही आपण भांडण पाहिलं, या भांडणामध्येचं मूळ काय आहे, तर प्रॉब्लेम कुठे होता पहा, तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणत होतं की मला अपॉइंटमेंट करायची आहे. हे जे ट्रिब्युनल्स असतील ना, त्यांचे सदस्य, त्यांचे जजेस, हे सर्व माझ्याकडे मी अपॉइंटमेंट करणार. मग मी अपॉइंटमेंट पहा, आता ना तुम्ही A आणि B या दोघांचं भांडण आहे आणि C हा व्यक्ती काय असणार आहे पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसनुसार तो निर्णय देणार आहे. बरोबर. पण पहा या केसमध्ये A म्हणजे काय, या व्यक्तीने A हा व्यक्ती हा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. ओके, मग सेंट्रल गव्हर्नमेंटनेच अपॉइंटमेंट केलेला हा C हा व्यक्ती आहे. मग ह्या दोघांचं काहीतरी नातं आहे का नाही, तर बिलकुल नातं आहे पहा. मग हे नातं असल्यानंतर ही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट होतं का, तर बिलकुल येस. मग दी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट होतं, त्या निमित्तानेच पहा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बाबा ज्या व्यक्तीचे तिथं नातेसंबंध आहेत त्या व्यक्तीला तू बसवू नको तिथं. परंतु सर्वोच्च न्यायालयाचं केंद्र सरकार ऐकत होतं का नाही, काही पण करून पहा बॅकडोर एंट्री करत 2014 पासून त्यांनी प्रयत्न करत होते की आपण काय करता, तर केंद्र सरकारने निवडलेलाच व्यक्ती तिथं बसायला पाहिजे, असं भरपूर प्रयत्न केंद्र सरकारने केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो प्रयत्न परिपूर्णरित्या हाणून पाडलेला आहे. ओके, मग इथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट होऊ नये आणि जे सेपरेशन ऑफ पॉवर आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे, ते सेपरेशन ऑफ पॉवर तशाच पद्धतीने तेवत राहावं, यासाठीच हे सर्व काही केलं. मग आता पहा इथे जी NTCची रचना आहे ना, त्यासाठीच NTCची रचना करण्यात आली आहे. व पहा 2021 मध्ये ही NTC स्थापन व्हावं असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. मग आता पहा NTC हे 5 सदस्यांचे एक संस्थात्मक मंडळ असेल, ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे प्रस्तावित आहे. यात न्यायालयीन आणि तांत्रिक अशा दोन्ही तज्ज्ञांचा
समावेश असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर याचे अध्यक्ष कोण असतील? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश असणार आहेत. त्यानंतर न्यायालयीन सदस्य, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे त्याचे न्यायालयीन सदस्य असतील. आणि टेक्निकल म्हटल्यानंतर सार्वजनिक प्रशासन, कायदा, वित्त, लेखाशास्त्र, बँकिंग, तंत्रज्ञान क्षेत्रातील किमान 25 वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती तिथं मंडळामध्ये नक्की असेल. तर अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर असेल. मग आता याची स्थापना आहे, आता यांचं आता याचं कार्य काय आहे? तर पहा, NTC कडे भारतातील सर्व 16 प्रमुख न्यायाधिकरणांचे, उदाहरणार्थ कॅट, NGT, NCLAT, ITAT, CES-TAT इत्यादी प्रशासकीय, संस्थात्मक आणि मानवी संसाधनांचे अधिकार सोपवण्यात आलेले आहेत. मग यामध्ये जे केंद्र सरकार करणार होतं ना अपॉइंटमेंट, व जर केंद्र सरकारने जर अपॉइंटमेंट केलं असतं तर प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस तिथं व्हायलेट होत होता. मग यासाठीच पहा, आता हे काय जे ट्रिब्युनल इथं बसवण्यात आलेलं आहे, हे जे NTCची स्थापना करण्यात आली आहे म्हणजे काय, नॅशनल ट्रायब्युनल कमिशन, ओके, NTC ह्याची स्थापना झाल्यानंतर पाहता NTC द्वारे कोणाची अपॉइंटमेंट केली जाईल? हे जे 4 सदस्य आणि एक अध्यक्ष यांच्या मार्फत ना प्रत्येक, आता NGT पहा, याच्यापूर्वी व्हायचं काय, NGTचे जे कोणी अध्यक्ष असतील ना त्यांची अपॉइंटमेंट कोण करायचं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं. मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एखाद्या विरोधाची जर केस असेल ना तर NTCचे जे अध्यक्ष आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट विरोधात निर्णय देणार आहेत का? तर बिलकुल देऊ शकत नव्हते, कारण तिथं पहा त्यांचं अपॉइंटमेंट त्यांनीच केलेलं आहे ना. पहा ना तुम्ही, मला एखाद्या व्यक्तीने एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे, मी त्याच्याच विरोधात जाऊन बोलेल का? आता क्लासेसमध्ये पण तसंच असतं ना, प्रायव्हेट कोचिंगमध्ये तुम्ही जा, ज्या व्यक्तीने मला रोजगार दिलाय मी त्या रोजगार देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बोलेल का काही? तर बिलकुल बोलणार नाही, बरोबर आहे. कारण तिथं पहा माझं हितसंबंध आहे ना, कारण मी जर त्याच्या विरोधात बोललो तर हे मला नोकरीवरून काढून टाकलं तर. मग यासाठीच पहा इथे काय होत होतं, सेपरेशन ऑफ पॉवरचं पण व्हायलेशन होत होतं आणि प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस ह्या दोन्हीचं पण व्हायलेशन होत होतं. मग आता काय केलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला परिपूर्णरित्या बाजूला केलं आहे सुप्रीम कोर्टाने, आणि काय म्हटलं, आता जर ट्रिब्युनल तुला चालवायचं असेल तर तू काय करायचं, आम्हाला दे सर्व काही जे पॉवर आहे ना ते सर्वोच्च न्यायालयात दे, आम्ही आमचं बघून घेतो. म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी परत इथं आलेला आहे व सेपरेशन ऑफ पॉवर इथं आलेला आहे, ओके. मग आता पहा यामुळे काय होणार आहे, NGT मध्ये जर आता त्यांचं जे जज असतील तिथे किंवा त्यांचे जे सदस्य असतील NGTचे, त्यांची स्थापना त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं काम कोण करणार आहे? मग हे नॅशनल ट्रिब्युनल कमिशन करणार आहे. हेच ह्याचं प्रमुख उद्देश आहे, कारण याच्या पूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंट ते काम करत होतं, आता त्यांनी स्वतःच्या हातात ते सूत्र घेतलेले आहे. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल व हेच त्याचं सर्वोच्च मुख्य कारण आहे. अपॉइंटमेंट आणि रिकमेंडेशन यांच्या मार्फत होणार आहेत. न्यायाधिकरणांचे अध्यक्ष सदस्य रिक्त जागा भरण्यासाठी शोध व निवड समिती गठीत करेल आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे शिफारसी त्यांनी करणार आहेत, ओके. त्याच्यानंतर कामगिरीचे मूल्यमापन होईल. त्यानंतर कंप्लेंट आणि रिमूव्हल, एखाद्या विरोधात जर तशा पद्धतीने कंप्लेंट आली ना तर त्याचं रिमूव्हल पण हीच कमिटी करणार आहे. त्यानंतर डाटा ग्रीड मेंटेनन्स, सर्व न्यायाधिकरणांच्या प्रलंबित खटले, कामाचा वेग आणि रिक्त पदांची ट्रॅकिंग करण्याची सिस्टम, डिजिटल डेटा ग्रीड स्थापन व नियंत्रण यामार्फत केलं जाणार आहे. आणि प्रशासकीय आणि वित्तीय नियंत्रण, न्यायाधिकरणांचे कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि अर्थसंकल्प यांचे एकत्रीकरण करून त्यांना संबंधित मंत्रालयाच्या प्रभावापासून मुक्त ठेवणे ही त्याचं मूळ उद्देश आहे. म्हणजेच काय, आता निष्कर्ष पहा GS2 साठी, तर आतापर्यंत न्यायाधिकरणांचे संचालन संबंधित मंत्रालयाकडून होत असल्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष तिथं निर्माण होत असे. NTCच्या स्थापनेमुळे सत्ता पृथक्करणाचा सिद्धांत म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स बळकट होऊन न्यायाधिकरणांच्या स्वायत्ततेचे आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचे संरक्षण इथं केले जाणार आहे किंवा इथं होईल, ओके. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल व हे ब्युटिफुल पद्धतीने आपण हे डिस्कस केलेलं आहे. आता उद्या परीक्षेला जर डायरेक्टली आला आर्टिकल हा NTC किंवा सेपरेशन ऑफ पॉवर बद्दल, तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीचे तिथं गुण घेऊन येऊ शकता. ही PDF प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. या PDF म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. कारण पहा ह्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. आता म्हणजे जे ह्या वर्षीच्या मेन्सला आहेत ना त्यांच्यासाठी पण, म्हणजे ऑगस्टमध्ये ह्याच महिन्यामध्ये पहा UPSCची तर होऊ शकणार नाही, म्हणजे हा प्रश्न येणार नाही, परंतु MPSCला कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे MPSC मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्लीज ही PDF तुम्ही शेअर करू शकता. ही खूप महत्त्वाचा आहे कायदा आणि यांचा कार्यकाळ आणि याचं मुख्य उद्देश काय, सेपरेशन ऑफ पॉवर. आय होप हे सर्व पॉईंट तुम्हाला नक्की समजलं असेल. आता अगदीच 1 ते 2 दिवसात हे लोकसत्ता त्यानंतर आपलं द हिंदूमध्ये पण हे आर्टिकल येतील, पण आपण हे याच्या पूर्वीच घेतलेलं आहे व ही MPSC साठी आणि UPSC साठी खूप महत्त्वाचा पॉईंट होता, ओके. UPSCची मला PYQ माहिती आहे, त्यानिमित्ताने तुम्ही प्लीज विश्वास ठेवा. त्याच्यानंतर परत जाता मी परत एकदा प्रमोशन करेन, तर शक्य झालं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता, ओके. तर डन.
काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.